जनतेचा अधिकारनामा जाणीव हक्काची या चॅनलमध्ये आपले स्वागत आहे। वीज ग्राहक घरी नसताना स्मार्ट मीटर बसवणे ही वीज मंडळाची जबाबदारी। शिवसेना उपजिल्हा प्रमुख मलकारी लवटे यांचा अधिकाऱ्यांना संतप्त सवाल। बिल 7,000 वर गेल्याने संताप। इचलकरंजी प्रतिनिधी सचिन खोंद्रेसह वीज ग्राहक घरी नसताना त्यांच्या जुन्या मीटर ऐवजी नवीन स्मार्ट मीटर बसवणे ही ग्राहकाची परवानगी न घेता केलेली जबरदस्ती आहे असा संतप्त आरोप शिवसेना उपजिल्हा प्रमुख मलकारी लवटे यांनी वीज मंडळाच्या अधिकाऱ्यासमोर केला। ग्राहकांच्या अनुपस्थितीत मीटर बदलण्याबाबत अधिकाऱ्यांना समाधानकारक उत्तर देता आले नाही असा दावा लवटे यांनी केला। इचलकरंजीतील एका वीज ग्राहकाच्या घरी ग्राहक गैरहजर असताना वीज मंडळाच्या कर्मचाऱ्यांनी जुने मीटर काढून त्या ठिकाणी स्मार्ट मीटर बसविले। ग्राहक घरी परतल्यानंतर हा प्रकार त्याच्या निदर्शनास आला। त्यानंतर त्यांनी संबंधित कर्मचाऱ्यांना तातडीने मीटर बदलण्यास सांगितले। विशेष म्हणजे संबंधित ग्राहकाचे वीज बिल नेहमी सुमारे 1,500 रुपये येत होते, मात्र स्मार्ट मीटर बसवल्यानंतर बिल तब्बल 7,000 रुपये आल्याने ग्राहकांमध्ये संताप निर्माण झाला। बिलात एवढी मोठी वाढ झाली तर याला जबाबदार कोण असा सवाल मलकारी लवटे यांनी अधिकाऱ्यांना केला। यावर वीज मंडळाच्या अधिकाऱ्यांनी जुन्या आणि नवीन मीटरचे रीडिंग तपासून बिलाची पडताळणी करण्यात येईल आणि त्यानंतर योग्य तोडगा काढण्याचे आश्वासन दिले। ग्राहकांच्या संमतीशिवाय किंवा त्यांच्या अनुपस्थितीत मीटर बदलण्याची पद्धत तातडीने थांबवावी, तसेच स्मार्ट मीटर बाबत ग्राहकांना स्पष्ट माहिती द्यावी अशी मागणी यावेळी करण्यात आली। यावेळी वाहतूक सेना जिल्हा प्रमुख शिवानंद हिरेमेट, शहाबाज गवंडी, सागर कुराडे, पठाण आदी पदाधिकारी उपस्थित होते। पूर्वीचं 1,000-1,500 बिल यायचं ते परत नवीन बसवण्यावर एक 7,000 रुपये बिल आलं। मग माझं म्हणणं काय की काय बसवणं नाही बसवणं हा ग्राहकाचा विषय। पूर्वीप्रमाणे जे काय बिल होतं 1,000-1,500 रेंजमध्ये बिल होत होतं ते बिल एकदम 7,000 का आलं हा एक विषय। आणि आणि ते बिल जर रेग्युलर तुम्ही करून 1,000-1,500 जर त्या हिशोबाने होत असेल तर ते बिल भरून द्या। पण विषय कसं होतंय, आता ज्यावेळेस स्मार्ट मीटर आपण बसवायला तिथं गेले आणि ते पंच झालं, एकदा पंच झाल्यानंतर ते ऍक्च्युअली ते मीटर काढायलाच नको होतं, तो मीटर तिथंच बसवायला पाहिजे। आता काय व्हायला लागले, हे ऍव्हरेज बिलिंग व्हायला लागले आणि जोपर्यंत तो मीटर आपण बसवणार नाही आणि ते रेग्युलराईज जो काय पूर्वीचा जो मीटर आहे त्याच्यावरचं रिडिंग वगैरे घेऊन आपल्याला ते बिल रिडिंग तयार करावंच लागेल। मला काय म्हणायचं, जनतेचा अधिकारनामा जाणीव हक्काची या न्यूज चॅनलमध्ये जनतेच्या हक्काचा आवाज, सत्ता व्यवस्थेचे प्रश्न थेट तुमच्यापर्यंत। जाहिराती आणि बातमीसाठी आजच 70 57 87 98 02 शी संपर्क साधावा।